मध्ये आपले स्वागत आहे. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. सुखाचा मजा मस्ती उखाणे सोहळा या हो साऱ्या जणी, आली आपली लाडकी तेजस्विनी. आली हो लाडकी तेजस्विनी. नमस्कार. त्यांना जेवायला नाही का दिलेलं? चला नमस्कार. क्या बात आहे. आज हिवरे या गावामध्ये येऊन छान वाटतंय, कारण सगळ्या इकडे छान दिसणाऱ्या महिला आहेत. सगळ्यात छान दिसतात, त्यामुळे खूप छान वाटतंय. आणि आज शिवगर्जन युथ फाउंडेशन आणि ग्रामपंचायत हिवरे यांच्या वतीने खास शिवजयंती निमित्त होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. आणि या कार्यक्रमामध्ये मी निवेदिका तेजस्विनी शहा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. आपण एक काम करूया, माझ्यासोबत सगळ्यांनी जोरात बोलायचंय. बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की. इकडचा आवाज आणि इथला आवाज आला, इकडचा आलाच नाहीये. बरं, आपण एक काम मध्ये करूयात. ओके, ग्रुपचा आवाज जोरात येणार. त्या ग्रुपमध्ये बसलेल्या प्रत्येक महिलेला माझ्याकडून एक छान गिफ्ट मिळणार. ओके, इकडे बसलेला हा एक ग्रुप, हा दुसरा ग्रुप. या ग्रुपचं नाव आहे सैराट ग्रुप आणि या ग्रुपचं नाव आहे वैराट ग्रुप. आता सैराट आणि वैराट या दोन्ही ग्रुपमध्ये कोणाचा आवाज जोरात येतोय ते आपण बघणार आहोत. ज्यांचा आवाज जोरात येणार त्यांना मिळणार आहे एक छान असं गिफ्ट. ओके, तयार सगळे? चलो, तर मी येते सैराटकडे. आधी सैराटचा आवाज किती जोरात येतोय बघूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. ओके, आता इकडे किती जोरात येतोय बघूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. या ताईंनी गिफ्ट मिळावं म्हणून हात वर करून जय म्हटलं. मगासपर्यंत काही जय बी बोलत नव्हत्या. एवढं जेवण देऊन सुद्धा काय नाही, पण गिफ्ट द्या तेवढं, लगेच जय म्हणतो. ओके, तर आता तुम्हाला काय वाटतंय, कोणत्या ग्रुप मधल्या महिलांना गिफ्ट मिळेल, सैराट की वैराट? नाही, महिलांना म्हणलं. तुमचं लग्न झालंय? सैराटला वाटतंय की वैराटला वाटतंय? कुणाला गिफ्ट मिळेल? सैराट, वैराट. ओके, तुम्हाला काय वाटतंय? याच्यापेक्षा मला काय वाटतंय हे महत्वाचं आहे, कारण गिफ्ट मी देणार आहे की नाही. मग बघूयात आता आपण कोणाला गिफ्ट मिळतंय. पण ज्यांना कोणाला गिफ्ट मिळेल जागेवरती गिफ्ट मिळणार आहे, त्यामुळे गर्दी गडबड गोंधळ करायचा नाही, जागेवरनं उठायचं नाही. तर मी अनाउन्स करतेय, सैराट आणि वैराट या दोन्ही ग्रुपमध्ये कोण विजेता आहे ते सांगतेय. सैराट आणि वैराट या दोन्ही ग्रुपचा आवाज समांतर आल्यामुळे मी गिफ्ट इथेच कॅन्सल केलेलं आहे. असं कोणतं गिफ्ट चांगलं नव्हतं. एवढ्या 500 महिलांना गिफ्ट द्यायचं म्हटल्यावर अवघड होईल की. ओके, तर ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात ते म्हणजे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा. मला वाटतं तुमच्या गावात पहिला कार्यक्रम का झालेला आहे? ओके, आणि कोण कोण उत्सुक आहेत आजच्या कार्यक्रमासाठी? ओके, वा. आणि कोणाला वाटतंय आजची सगळी गिफ्ट तुम्हाला मिळतील? म्हणजे एकीला नाही, तुम्हाला काहीच नाही घेऊन देणार तुम्ही? डब्बा? ओके, तर जास्त वेळ न घालवता आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार. हात एकमेकांवरती घासायचे. जोरात 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 घासा. जोरात 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 जोरात, अजून जोरात अजून जोरात अजून जोरात अजून जोरात. जेवढे जोरात हात एकमेकांवर घासणार तेवढी 500 रुपयांची नोट लवकर तयार होणार. जोरात 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 जोरात. शेजारचीने हात नाही घासले तर आपली 500ची नोट तयार होत नाही, त्यामुळे शेजारचीला मारून मारून घासायला लावायचे. जोरात 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 जोरात. हळूहळू हात वर 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 वर. घासा घासा. वर 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 वर. अजून वर अजून वर अजून वर 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 वर. आता हे हात इथेच असेच थांबवायचे. 500 रुपयाची नोट तयार होणारा मंत्र मी टाकतीये. तुम्ही आम्हाला नमस्ते केलं, आम्ही तुम्हाला नमस्ते केलं आणि आता कार्यक्रमाची सुरुवात करूया.
घेणार. जास्तीत जास्त महिलांनी याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि प्रत्येक वेळी ज्या महिला गेम खेळणार त्यांच्यामधून काहीतरी विजेत्या महिला असणार. 1-2 म्हणजे प्रत्येक राऊंड मधून 2-3 विजेत्या महिला असतील. त्या डायरेक्ट फायनल राऊंडला जातील आणि फायनल राऊंड मध्ये ज्या महिला जातील त्यांच्यामध्ये एक गेम होणार आहे आणि त्या खेळामधून ज्या विजेत्या स्पर्धक असणार आहेत त्यांना मिळणार आहेत आकर्षक भेटवस्तू. प्रथम क्रमांकाच्या विजेत्या महिलेस मिळणार आहे आटा चक्की. द्वितीय क्रमांकाला मिळणार आहे LED टीव्ही. तिसऱ्या क्रमांकाला मिळणार आहे काय काय मेकअप थांबता आणि न चुकता म्हणणार आहेत त्या असणार आहेत या गेमच्या विनर. श्वास घ्यायला पण थांबायचं नाही म्हणजे काही म्हणले मग वरच जातो डायरेक्ट. तसं काय होणार नाही. झाली ओके. 9 वर्षात काय काय प्रगती. 4 व्हीलर घे. आता जोरात टाळ्या ताईंसाठी. तुम्हाला वाटतंय तसं काय नाही विचारलं मी. 4 व्हीलर बंगला वगैरे तसं चाललंय. बरं पल्लवी ताई, लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. हा चांगल्या घरच्या आहेत या. हा या इथं ताई आणि इथे या इथे. लव्ह मॅरेज वाल्यांना म्हणायचं आहे आवाज मोठा. ओके. वाक्य असं आहे तुम्हाला म्हणायचं आहे श्रुतीची पुतणी कृती, श्रुतीची पुतणी कृती, श्रुतीची पुतणी कृती, श्रुतीची पुतणी कृती, श्रुतीची पुतणी कृती. ओके. श्रुती नावाची एक मुलगी आहे. तिला एक पुतणी आहे. माहित आहे काय. माहित आहे ती गेम मधली आहे. श्रुती नावाची एक मुलगी आहे. तिला एक पुतणी आहे आणि त्या पुतणीचं नाव आहे कृती. श्रुतीची पुतणी कृती, श्रुतीची पुतणी कृती, श्रुतीची पुतणी कृती, श्रुतीची पुतणी कृती. श्वास घेतला की आउट. ओके. समजले सगळ्यांना. शाळेत या ताई जास्त हुशार असणार आहेत. का सांगा. कारण यांना चष्मा लागलाय. या ताईंसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. त्यामुळे मी म्हणते हुशार ताईंपासूनच सुरुवात करूया. आणि या हुशार ताई आहेत त्यामुळे आपण. मग चष्मा कसा लागला. किती वर्ष झाले लग्नाला. 11. चष्मा लागून किती वर्ष झाले. लग्नानंतर लागला का लग्नाच्या आधी. आधी लागला. लग्नानंतर लागला असतं तर म्हणता आलं असतं मिस्टरांकडे बघून बघून लागला का काय. पण तसं पण नाहीये. ओके. मध्ये मध्ये कट का होतोय. आवाज वाढवा. हॅलो चेक चेक. हॅलो चेक चेक. तुम्ही लाईव्ह करताय. पूर्ण रेकॉर्ड करताय. पूर्ण रेकॉर्ड. बाई काय हा प्रकार. देवा. त्या ताई तोंडाला दोन्ही हात लावून लावून हसायला लागल्यात. या हिरवी साडीवाले ताई बघा तोंडाला साडी लावून साडी फाटलताय हसून हसून. बरं हा डाव भूताला. पुतणी कृती, श्रुतीची 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 पुतणी कृती. यांचे 4 झाले. जोरात टाळ्या वाजवा. ताई थांबा इथे. मनीषा निळे. चांगलं नाव आहे. आणि आपलं काय मनीषा नाव काय सांगितलं तुम्ही. मनीषा निळे. मनीषा निळे. ओके. मनीषा निळे. आणि तुमचं नाव मनीषा. मिस्टरांचं नाव शरद. शरद. आडनाव निळे. सगळं मिळून मनीषा शरद निळे. असं सगळं मिळून सांगायचं असतंय. आपल्याला परत त्यांच्याच घरी जायचं की नाही. हा नाहीतर घरातनं बाहेर काढतील. आलेत का इथे. नाही. बर तुमचा टाइम स्टार्ट होतोय आता. श्रुतीची पुतणी कृती, श्रुतीची पुतणी कृती, श्रुतीची पुतणी कृती, श्रुतीची पुतणी कृती. श्रुती कुठली आली. श्रुती. 1 2 3 स्टार्ट. श्रुतीची पुतणी कृती, 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 श्रुतीची 5 झाले. जोरात टाळ्या या ताईंसाठी. श्रुतीची पुतणी ठीक. श्रुतीची पुतणी कृती, श्रुती कृती, श्रुतीची कृती, श्रुतीची पुतणी कृती, श्रुतीची पुतणी, श्रुतीची पुतणी कृती, श्रुतीची पुतणी कृती. जरा कमी कुत्रीपर्यंत आलेलं. 6 झाले. जोरात टाळ्या वाजवा. यांनी 4 केले. श्रुतीची पुतणी कृती, श्रुतीची पुतणी कृती, श्रुतीची पुतणी कृती, श्रुतीची पुत
श्वास घ्यायचा नाही, एकदा श्वास घेतात आणि कृती 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 श्रुतीची पत्नी 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 कृती. पत्नी झाल्या या ताईंचं 6:30 पर्यंत आलेलं, निम्म्यातनं चुकलं. स्टार्ट. श्रुतीची पुतणी कृती श्रुतीची पुतणी कृती श्रुतीची पुतणी कृती श्रुतीची पुतणी कृती. गाडी थांबली, संपलं, पेट्रोल संपलं. बरं परत एकदा 1 2 3 स्टार्ट. श्रुतीची पुतणी कृती श्रुतीची पुतणी कृती श्रुतीची पुतणी कृती श्रुतीची पुतणी कृती श्रुतीची पुतणी कृतीची पुतणी कृती श्रुतीची पुतणी कृती श्रुतीची पुतणी कृती श्रुतीची पुतणी कृती. वा 8 झाले, जोरात टाळ्या वाजवा. 8 वाल्या मागे जावा, 6 वाल्या या पुढे. गेला तू, या चला. 1 पुतणी कृती श्रुतीची पुतणी कृती श्रुतीची पुतणी कृती पुतणी कृती श्रुतीची 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 पुतणी कृती श्रुती. आउट झाले, 6 झाले त्या हिताईंचे. यांनी तर पहिल्याच बॉल मध्ये 6 मारले. 1 2 3 स्टार्ट. श्रुतीची पत्नी कृती श्रुतीची पत्नी दोघे एकमेकांना सांभाळते. चांगले चाललंय तुमचं. किती वर्ष झाले? 20 वर्ष. अरे वा. चला 1 2 3 स्टार्ट. कृती श्रुतीची पत्नी कृती श्रुतीची पत्नी कृती श्रुतीची सुकणी स्टेजवर या. ज्या घाबरतात, ज्यांना अजिबात बोलायला भीती वाटते किंवा ज्यांना खेळायला पण भीती वाटते, त्यांच्यासाठी सोपा गेम, बकेटमध्ये बॉल टाकणे. या 20 महिला या. काय करायचं? बकेटमध्ये टाका. तसं काय नाही. नाक, डोळे, कान, नाक, गुडघा, खांदा, डोळे, डोकं. घरात यांनी जेवढं नवऱ्याचं ऐकत नाही तेवढं माझं ऐकतात. बघायचं का तुम्हाला? हा. डोळे, कान, नाक, गाल, खांदा, गुडघा, अंगठे. बघितलं का? वाजवा टाळ्या. घरी तर ऐकते का एवढं नवऱ्याचं? चला. खांदा, डोळे, कान, नाक, डोकं. आय! तुमच्या दोघींचं डोकं एकत्र पडलं काय? मी म्हणेन कंबर, कमरेवर हात ठेवायचा आणि समोर बघायचं. ओके, चला. कमरेवर हात ठेवा, कंबर, समोर बघा. हा. मी म्हणेन एक हात वर. मी म्हणेन 2, दुसरा हात वर. 3 ला काय करायचं ते मी तेव्हा सांगते. ओके, चला. आहे तसं. आता लक्षात ठेवा. आणि ते 3 लक्षात ठेवा. डोळे, कान, नाक, खांदा, डोळे, कंबर, पुढे 1 2, दोन्ही हात वर. 3 मी सांगेल तसं. 3 ला मी सांगते काय करायचं. प्ले. काय झालं तिकडं? कान, नाक, गाल, गळा, एकमेकींचा गळा, दाबा. म्हणजे विशेष खट. दाबाल मी मला सोडा. चला. डोळे, कान, प्ले करणारी लक्ष ठेवा. डोळे, कान, नाक, कंबर, पुढे 1 2 अँड प्ले. ना दोघींच्या मध्ये ठेवायचं. तेच पुन्हा. मेंदू, डोळे, कान, नाक, डोळे, कान, नाक, कान, नाक, कान, नाक, कान. त्यांच्याकडे बघल
तसं नाही करायचं. डोकं पडलं. डोळे, कान, नाक, खांदा, गाल, कान, कपाळ, गाल, नाक, ग्रामपंचायत हिवरे. यस, चलो. ज्यांच्याकडे नाही बाई त्या बॉल साठी पडल्या पण या ताई, तरी सुद्धा मिळालं नाही. मिळालं. कान, नाक, डोळे, नाक, कान, नाक, नाक, कान, खांदा, गुडघे, मेंदू, गुडघे, मेंदू, मेंदू गेला गुडघ्यात ताई. डोळे फिरत राहा. डोळे, कान, नाक. भांडण झालं तरी तुमचं तुम्ही निस्तरायचं. हा. डोळे, कान, नाक, कान, खांदा, नाक, कान, कपाळ, डोकं, कान, नाक, नाक, कान, कान, नाक, नाक, डोळे, नाक, कान, डोळे. ग्रामपंचायत हिवरे. छान. नाही फिरणार ते डायरेक्ट आउट. डोळे, कान, खांदा, डोकं, नाक, कान, खांदा, कंबर, डोळे, कान, नाक. आय काय होते घरी जाताना, नाही तर असं असं चाललं. डोळे, कान, नाक, कान, नाक, डोळे, कान, कान, नाक. शिवगर्जना फाउंडेशन. ताई तुमचं नाव काय? तुमचं नाव? अश्विनी. इकडे या. मिस्टर कुठे आहेत? असीम. काय म्हणताय त्यांना घरी? कसं म्हणताय? अहो कसं? ऐकलं काय? इकडे या पटकन. नाही ना? हा, बोलवा बघू. तुमच्या 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 आवाजात काय ताकद आहे बघायचं. ते आले तर तुमच्या आवाजात ताकद. हा. 15 वर्ष झालीत म्हणले, नुसतं असं केलं तरी आलं पाहिजे. आता बघूयात. हा. अहो ते घरी चालते. घरी चालते? कुणाच्या? तुमच्या घरी बघायला आलते? तुम्ही असं केलं? आता नाही, तेव्हा केलं. असं असं एकदा करून दाखवा. असं मग कसं? बोलवा की. नको का? हा. नको. त्यांनी काय बिबटे तुम्ही नको नको म्हणायला. हा बोलवा. आता गो बाई. बरं त्यांचं नाव घ्या. नाव म्हणजे उखाण्यातनं नाही, नुसतं नाव घ्या आणि मग बोलवा. हा ताई तुम्हाला त्यांची शपथ आहे, पटकन आवरा. बोलवा त्यांना. अहो आता कसं लगेच बोललो. लय प्रेम आहे दांडग. आले का? 15 चेक केलं. त्यांच्या लक्षात आहे का? आता तुम्ही गप्प बसायचा. तुमच्या लग्नाची तारीख काय? काय एवढं लक्षात नाही? मारत नाही हो. तुम्ही इकडे या. हा. 15 एप्रिल आणि साल? साल 2022. बाई काय हा प्रकार? दुसरं लग्न झालं? चुकून आलं. मला वाटलं दुसरं लग्न केलं का काय. नाही आता करतात ना, तेव्हा प्री वेडिंग नव्हतं म्हणून आता त्यांनी केलं काय प्री वेडिंग असं काय प्रत्येक अॅनिव्हर्सरी. हा त्यामुळे त्यांना. पण हे खरं आहे, तुम्ही एकटेच नाही बरं का दादा. इथे कोणाला पण विचारलं का नाही, कोणालाच त्यांची तारीख माहित नसते लग्नाची. बरं ताईंचं नाव काय आहे? अश्विनी. तुम्ही त्यांना घरी काय म्हणता? अश्विनी. अश्विनी असं म्हटलंय का कधी? अश्विनी ये ना म्हणले? खरं खरं सांगा. आता म्हणायचं. म्हणलं नाही म्हणून इथं म्हणायचं. अश्विनी ये ना. एवढंच नाही. डँग 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 म्युझिक पण तुम्हीच द्यायचं. आणि नाही नाही म्हणायचं नाही. इकडं उभं राहा. इथं या. हा तुम्हाला म्हणायला लावू का मग?
मग तो भरावा. नाही म्हणलं तर घरी जाऊन मार खायला लागल. तर मी काय म्हणते, या गाण्यावरती ह्यांचा एक चांगला डान्स झालाच पाहिजे. पाहिजे ना? ये एकदा जोरात बोला. होय. होय. किती टक्के? 100% असेल तर या गाण्यावर तुम्ही दोघं डान्स करा. हे बघा, ऐका, काय डान्स येत नसेल तर मी तुम्हाला स्टेप्स सांगते. तुम्हाला त्यांची शपथ, तुम्हाला यांची शपथ. हा, या पुढे. एक पण नाही बघितलं. हे पहिलंच स्थळ. तुम्ही किती बघितली? 2-3 बघितली. तरी मला वाटलंच. हा, नाही ओ काय तिथे जोरात टाळ्या वाजवा. डोळे, कान, नाक, डोळे, डोकं. तुम्ही कान, नाक डान्स केल्याबद्दल 500 रुपये दिले त्यांना तुम्ही. डोळे, ग्रामपंचायत ही उरे. येस, त्यासाठी जोरात टाळ्या होऊन जाते. खूप छान बसल्यात. कधी एकदाच उठीन. गेमच कॅन्सल केली. हा, पुढची. डॉक्टर लिहून देतात औषधाची बाटली. डॉक्टर लिहून देतात औषधाची बाटली. कोणी लावली आहे कपाळाला चंद्रकोर टिकली? पळा. माझ्या हातावर पहिला टाळी देतील त्यांना गिफ्ट मिळेल. येस. आता गाणं प्ले करायचं आहे. रोहिणी तिकडे थांबा ना तुम्ही. दोघींनी बसून घ्यायचं आहे. लक्ष देऊन ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांना करतात मुजरा. छत्रपती शिवाजी महाराजांना करतात मुजरा. कोणी घातलाय केसामध्ये गजरा. खरा खोटा कसला पण चालेल. फुल पण चालेल. फुल पण चालेल. पळा, फुल पण चालेल. पळा. तुम्ही येईपर्यंत ह्या पोचतील. पळा की. पोचल्या. आणि आपल्या या गेमच्या विनर छान गिफ्ट मिळते. लावा. जातो सर ऑलरेडी उशिरा आला. यू डोंट इवन लव्ह मी. कसले रे कमी सांगू का मम्मीला तू बनतो शाणू. माझी सासू तुझी मदर ए माझी होणारी हमसफर. आय लाईक युअर ब्युटी, आय लाईक युअर फॅशन. तुझ्यावर थांबून माझी नजर. एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय. गुलाबी साडी. अरे त्याच्या पुढचं म्हणायचं रे. लाली लावली. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा. फोटो माझा काढ. एक नंबर तुझी कंबर. हे चाल शेके शेके. हाय किती सुंदर. तुझं डिंपल. जे पाहिजे ते. टेकिंग टेकिंग. टेकिंग टेकिंग. काय करणार. ये इकडं. बांगडी. घसरलं. हा, आता तू इकडे येत नाही. बर. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा. फोटो माझा काढ. एक नंबर तुझी कंबर. हे चाल शेकी शेकी. पाटलांचा बैलगाडा. त्याने घाटात केलंय राडा. ओके. तू कितवीला आहे? 6वी आणि तू? 5वी. ओके. 5वीची कविता म्हणून दाखव. जावं दोघं पण. स्त्री चंगळ्या बोलले. बाई. हा काय प्रकार. बर. आता तू तिकडे थांब. बाई. काय हा प्रकार. बर. आता तू पण तिकडे जा. ह्याचा आवाज कसा आहे बघू. चंगळ्या बोले. त्याचा आवाज मोठा त्यालाच गिफ्ट आहे. बाई. बाई. पुढे काय.
हा काय प्रकार? हा तू ये. वो बुलाती है मगर जाने का नाही. हा जोरात टाळ्या वाजवा यांच्यासाठी. आता तुम्ही तू इकडे ये दाद्या. हा आता मला सांग, श्यामची आई पुस्तक कोणी लिहिलं? काय माहित? कोणी लिहिलं? काय माहित? बरं तुला प्रश्न दुसरा विचारते. साने गुरुजींनी कुठलं पुस्तक लिहिलं? तुमच्या बायकोन. श्यामची आई पुस्तक कोणी लिहिलं? माहित नाही. माहित नाही? बरोबर उत्तर दे. माहित असणार, काहीतरी असणार आहे तुझ्याकडे. तुला माहिती आहे, जवळ आलायस उत्तराच्या. श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिलं? नाही? बर अंदाज लाव. ये बाळा. हा श्यामची आई पुस्तक कोणी लिहिलं? माहित. अंदाज घे. बरं जा तू अंदाज लाव. ये. हा ये दादा. श्यामची आई पुस्तक कोणी लिहिलं? काय माहित? काय माहित? हा साने गुरु. जोरात टाळ्या याच्यासाठी वाजायला पाहिजे. खोबरं खिसायचं. कसं खिसायचं दाखवतोय बघतो. हा हात खिसशील. धर. आता काही खरं नाही. मला जरा 10 कॅडबरी द्या. पहिला जो कोणी आजीला ओढत ओढत आणल त्यालाच कॅडबरी मिळणार आहे. पोरांनो आणा, कुणाचं काय ऐकायचं नाही. हा आजीच्या हाताला धरायचं आणि पाट 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 पळवत आणायचं आजीला. तुम्हाला कॅडबरी पाहिजे असेल आजीला पटकन आणा. केस पांढरी झालेली आजी आणायची होती तिथे. काळे केसवाले आजी यांचं 70 वय आहे. आणि सगळ्यांनी एक एक आजीला पकडून आणलेलं आहे. परीक्षा कधी आहे? माहित नाही. घ्या. तुझी परीक्षा झाली का? नाही. कधी आहे? पुढच्या महिन्यात. पुढच्या महिन्यात. हा जावा आता मग. जलवा फॅशन का है ये जलवा. फॅशन का है ये जलवा. तुमच्या गावात असं कॅटवॉक झालंय का कधी? तो फॅशन शो आता आपल्या गावात होणार. एकदा जोरात टाळ्या मॉडेल साठी वाजायला पाहिजे. आज आपल्या या गावच्या या सगळ्या मॉडेल्स आहेत. ती तेवढं काढा स्कार्फ. गाणं वाजलं की छान असं छान चालत छान ठुमकत 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 पुढे यायचं. पुढे आलात की या सगळ्यांना टाटा बाय बाय करायचं. टाटा बाय बाय केलं की खाली बसलेले सगळे तुमच्या सुना लेकी नातवंड आहेत की नाही त्यांना असं. ओके. आणि परत आता ह्यात काय वाईट आहे? ह्या तुमच्या सुना लेकी ना. आजी नाव काय? सबाई पाटकर. हा सरसाबाई. तुम्ही? शांताबाई. द्रौपदी. ओके ठीक आहे. ओके तुमचं वय काय? त्यांना काय माहित नाही. तुमचं वय काय? 70. आजी हुशार आहेत. आजी मी तुम्हाला प्रश्न विचारते त्याचं उत्तर द्या. मोठं झाल्यावर तुम्ही काय होणार? हा तुम्ही मोठं झाल्यावर काय होणार? तरी काय? डॉक्टर होणार, पोलीस होणार? आजीने गेरच टाकलाय. तुम्ही काय होणार? डॉक्टर का पोलीस? काहीच नाही होणार. काहीतरी व्हाल की. डॉक्टर की पोलीस? पोलीस होतो. आजी मोठं झाल्यावर पोलीस होणार. तर 7 वर्षाच्या आजी आहे. हा माझ्या पोराचं वय 7 आहे. तेवढं तुम्ही आहे. मोठं झाल्यावर तुम्ही पोलीस होणार. पोलीस झाल्यावर सगळ्यात पहिला तुम्ही जेलमध्ये कोणाला टाकणार? सगळ्यात पहिला जेलमध्ये कोणाला टाकणार? बर ऐका, तुमच्याकडे अशी केस आली नवरा बायकोचं भांडण झालंय. हा तर नवऱ्याला जेलमध्ये टाकणार का बायकोला टाकणार? पटकन सांगा आजी. पैठणीचा रुमाल मिळणार आहे आता. नवऱ्याला. ह्यांना सगळे त्यांनी टाळ्या वाजवल्या बघा. त्यांच्या नवऱ्याला सांगा. लगेच टाळ्या वाजवल्या जोरात. ओके. आणि बायकोला नाही टाकणार असं का? बायको मागे जाते त्यांच्या. म्हणजे ऑटोमॅटिक ती पण जेलमध्ये. सगळी जेलमध्ये. बर चांगलं आहे की. चांगलं आहे आजी आहे की नाही? आजीकडे या. तुम्ही नवऱ्याला जेलमध्ये टाकणार का बायकोला? दुसऱ्यांच्या. आता एखादा नवरा बायको आहेत. अश्विनी ताई आणि त्यांचे
मिस्टर यांची भांडणं झाली तर जेलमध्ये कोणाला टाकणार? त्यांना फक्त हसायलाच येते. जाऊ तिकडे. हा Just with attitude and that reality. Yes, baby, come on, baby. Tell them like it is. I can't hear. क्या बात है? कौशिक क्या बात शांतवा ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है, हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसी बजती है कि जैसे छम 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 छम। शांताबाई रूपाची खान दिसती छान लागत छान नजरेचा वाहन तीर कमान मारिती चक्रा तुझा नकरा इकडून तिकडं मारिती चक्रा चक्रा नकरा 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 चक्रा। शांताबाई 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 अगं शांताबाई हलवा जीवाचा कालवा मनाला बोलवा मामाला बोलवा कालवा हलवा 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 कालवा हलवा। शांताबाई 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 अगं शांताबाई टक मटक चवळी चटक लटक मटक वादन उडती केस झटक लटक मटक 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 लटक मटक। शांताबाई 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 अगं शांताबाई खटापट हीच नटपट आहो पटापट कसा झटपट जीव लटपट आहो लटपट हीच नटपट बघ पटापट कसा नटपट कसा लटपट कसा नटपट कसा लटपट कसा नटपट
या पोरींना लाजवतील असे डान्स केले दोघींनी. जबरदस्त. बरं इकडे या. मला सांगा, तुमचं वय काय? 60-65 वर्षात किती वेळा नाचलात? ही दुसरी तिसरी बार. काय खरं नाही वा. कसं वाटलं? छान वाटली एकदम वा. आणि आजी तुम्ही किती वेळा नाचलात? आजी तुम्ही किती वेळा ह्याच्या आधी किती वेळा नाचलात? 4दा. कसं म्हणलं मी, डान्सर आहेत हे दोघी पण. आणि एकदम जोरात टाळ्या व्हायला पाहिजे त्या दोघींनी. आनंद घ्यावा तर या आजींसारखा. आणि याही वयातल्या आजींना खरं हे व्यासपीठ आपल्या शिवगर्जना युथ फाउंडेशन आणि ग्रामपंचायत हिवरे यांच्या वतीनं दिलं गेलंय. म्हणून आज या आजी या स्टेजवरती आनंद घेऊ शकलात. अगदी लहान मुलांपासून ते या वयस्कर आजींपर्यंत प्रत्येक महिलेनं आज आनंद घेतलाय ना? हो का नाही? आल्यापासून असं आहे की 1-2 मिनिटं तरी न हसता थांबलाय असं कोण आहे? तर कोण आहे की कंटिन्यू हसतायत, प्रत्येक मिनिटाला हसतायत? हात वर करा. कोण आहेत प्रत्येक मिनिटाला हसतायत? हात वर. कोण आहेत अजिबातच हसले नाहीत? हात वर. बाकीचे काय जेवायला आलेत काय? मग जर तुम्ही खरोखर आजच्यासाठी हात वर करून जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत. वाह, क्या बात. कारण यांच्यामुळे हे खरं व्यासपीठ, हे हक्काचं व्यासपीठ आज तुम्हाला मिळालेलं आहे. नाहीतर गाव भागातल्या ज्या महिला असतात त्यांना फक्त रानातलं काम, चूल मूल, हा आला तो आला, चहा ठेव, भांडी घास, होय की नाही? याच्या पलीकडं आपल्याला काय वेगळं नसतंय. आणि तुम्ही खूप नशीबवान आहात की यंदा हे होम मिनिस्टरच्या माध्यमातून तुमची 3 तास दुःख तुम्हाला विसरायला लावतोय हा कार्यक्रम. आणि तेजस्विनी प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ पैठणीचं म्हणजे 3 तासामध्ये एकही मिनिट न थांबता हसायचं. मी तर सांगत असते की या कार्यक्रमाला येत असताना पोटदुखीच्या गोळ्या घेऊन या, कारण एकही मिनिट असा जात नाही की मी तुम्हाला हसायला लावत नाही. आणि आज हे व्यासपीठ खऱ्या अर्थानं जर तुम्हाला कोणी दिलं असेल तर शिवगर्जना युथ फाउंडेशन आणि ग्रामपंचायत हिवरे. तर मी शिवगर्जना युथ फाउंडेशनचे जर कोणी मेंबर्स इथे असतील तर त्यांना विनंती करते आपण पुढे यावं. हां, तुम्ही दोघी 2 मिनिटं इथे थांबा. तुमचा फोन केला आणि सर म्हणले आमच्या गावात असं कार्यक्रम घ्यायचा आहे. मी सरांना माझं मानधन सांगितलं. सर एवढं मानधन आहे. मी ॲक्च्युली मानधन सांगताना कमीत कमी सांगितलेलं असतं. माझं फिक्स मानधन असतं जे मी अजिबात कोणाला कमी करत नाही. पण सर असे बोलले की आमच्या गावातल्या महिलांना कार्यक्रम कधी मिळणार? तुम्ही सरांनी एकच वाक्य वापरलं, तुम्ही कलाकार आम्हाला आयोजकांना सांभाळून घ्या, आम्हाला समजून घ्या. त्या शब्दांच्या मागची जी तळमळ होती ती महिलांना, गावातील महिलांना हक्काचं व्यासपीठ मिळावं, त्या महिलांना क्वालिटीचा कार्यक्रम बघायला मिळावा, हीच फक्त त्यांच्या मागच्या भावना होत्या. आणि मी कुठलाही वेळ न घालवता, तसे मला बरेच फोन येत असतात आणि अंतरही म्हटलं तरी बरंच आहे, पण ते जे शब्द त्यांनी बोलले त्या शब्दांवरती मी म्हणलं चला आज या हिवरे गावातल्या महिलांना जर माझ्यामुळे आनंद मिळत असेल तर मी नक्की त्यांच्या विनंतीला मान देऊन इथपर्यंत येईल. आणि ही सगळी तळमळ जी आहे ती या सरांची होती आणि त्यांना पाठिंबा जो दिलाय तो पाठीमागे उभा राहिलेल्या सगळ्यांनी दिलाय, जे आपल्या शिवगर्जना युथ फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत, गावचे उपसरपंच आहेत. त्यामुळे या सगळ्यांसाठी आणि पाठीमागे असणाऱ्या सगळ्यांसाठी एकदा हात वर करून जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे, कारण आज हा आनंद तुम्हाला या सगळ्यांमुळे अनुभवता आलेला आहे. खूप खूप धन्यवाद. मी कुणालाही दोघांना सांगेन की या दोन्ही आजींचा तुम्ही सत्कार करायचा आहे, कारण आज वयस्कर महिलांनी पण इथे आनंद घेतलाय. शहाजी भोसले सर आणि बाकी सगळ्यांनी मिळून एक रूप देऊया, म्हणजे तुम्ही सगळेच त्यांना हात लावलात तरी सुद्धा चालेल. याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. पुढे गोरा पावडर लावून परशा होतोय गोरा आणि कोणी घातलाय पायामध्ये काळा दोरा. पळा, सगळ्यात पहिलं येईल त्यालाच गिफ्ट आहे. पळा पटकन. येस, ओके. आणि नवीन लग्न झालेलं दिसत लावणी पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला राडा.
डबल आणा, डबल आणू नका. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 जणी झालेल्या. वस्तू सांगेल, ती वस्तू तुम्हाला खाली जाऊन कोणाकडूनही घेऊन यायचं आहे. किती सोपी गेम आहे की नाही. पण जाताना सावकाश जावा, कुठूनही जावा, उडी मारून जावा, पण सावकाश जावा. येताना सावकाश या. येताना मात्र कुठूनही उडी मारून यायचं नाही, फक्त जिन्यावर नाही यायचं. जातानाही कुठूनही जावा, स्पायडरमॅन होऊन गेला तरी चालेल, पण येताना तिथूनच यायचं. 25 मधल्या 5 जणी आउट करणार. 20 जणी ज्या सगळ्यात पहिल्या येणार त्या मी पुढे घेणार. ओके, चला तयार. लहान मुलं सरकवा सगळी. 1 रुपयाचं नाणं अँड गो. प्ले प्ले प्ले. एक 2 3 4 5 5 6 7 8 9 10 11. उतरा पटकन. 11 झाले. अजून 9 11 12 13 14 15 15 झाले. 4 15 5 या 5 16 27 17 18 19. काय ना अजून एक आणि अजून एक. पुढे पुढे. सगळ्यांनी बांगडी करा. बाई ग पिचली माझी बांगडी. कोणत्याही मोठ्या व्यक्तीची, जेंट्सची टोपी अँड गो. पळा इकडून जावा, उड्या मारा. येताना तिकडून या. भक्तीस तू माझ्याकडे मला आमदार झालं सारखं वाटतंय. जेव्हा भक्तीस तू माझ्याकडे मला आमदार झालं सारखं वाटतंय. चुना डब्बी. नाही, तुम्हाला ऑडियन्स मधून आणायचंय टिकलीचं पाकिट. टिकली पाकिट, टिकलीचं पाकिट. ते कुणाकडे पण जा. नसते नवरात्राचा बाजार थांबवा. टिकली प्ले प्ले. इकडून तिकडून खाली जायचं, खाली जायचं. हाताला फटका लागला तरी मी कढई तापवली. कांदा कापताना बोट सुरीत वाचवली. हाताला फटका लागला तरी मी कढई तापवली. तुमच्यासाठी स्पेशल केवढं वाईट सोसलं. थोडं तरी सांगाल का नाही. पाहुणा जेवला काय. पाहुणा जेवला काय. पाहुणा जेवला काय. आज इथं काय होतं. छोटी डबी होती.
अच्छा आता आज तुम्ही इथं जेवण केलं ना? हा, तुम्ही आज जे जेवला त्याच्यामधला कुठलाही एक पदार्थ पाणी सोडून पहिला जाऊन आणा, पळा. फायनल राऊंड मध्ये या ताईंना स्टार द्यायचंय. सूत्राचं सूत्र आणि कोणी घातलंय गळ्यामध्ये 2 वाट्यांचं मंगळसूत्र. पळा, ज्यांना एकदा गिफ्ट मिळाले त्यांनी यायचं नाही. असलं गिफ्ट नाही ना मिळालं, डान्स करायचा नाहीतर दिसते मी भारी जाऊ कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी करते तुझे मोर निशित चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी ज्या अजून एकदा पण स्टेजवर नाही आल्या अशा 15 जणी सोडा. पडलं की आउट. या ताई छान खेळत आहेत. वय वय नाही नाही, वय वय नाही नाही. वा, या ताईंसाठी एकदम टाळ्या होत. ताई छान खेळताय, तुम्ही हात नका लावू. छान खेळताय. बाकी सगळ्यांचे बिस्किट पडलेत. चला ट्राय कर, त्यांना ट्राय करायचं डबल, त्यांनी ट्राय करा. जे सगळ्यात पहिला खातील ते विनर होतील. चला ट्राय करा, ट्राय करा. डबल ट्राय करायचं, त्यांनी डबल ट्राय करा. हात न लावता खायचंय. हात खाली, हात खाली. ह्या काही नाही 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 म्हणत तिकडे खाली पडायला लागल्यात. या छान खेळतात पण यांचं कपाळावरनं बिस्किट खाल्लेलं झालंय बहुतेक. ताई ते तुमचं बिस्किट इकडे तुमचं पडले ना. मान छान खेळताय, खेळा ना. तिकडे कुठे बघताय? नाही नाही, वय वय नाही नाही, वय 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 वय. जोरात टाळ्या या ताईंसाठी व्हायला पाहिजेत. आणि यांना एक स्टार द्या आणि बाकी सगळ्यां राहिलेलं आणि इकडून जावा ना पुढून. चलो, कुणाचं गेलाय? बाहेर गेलाय तुमचं. लहान मुली खाली बसा, मुली खाली बसा सगळ्या. हा तुमचं दिव्य जर खाली बसलात तर. आता यानंतर लहान मुलींसाठी गेम आहे. खाली बसलं तर जर कुणाला पहिल्यांदा खेळायचं असेल तर स्टेजच्या उजव्या साईडला थांबा. डबल आता नाही, आता डबल नाही. हा चलो खेळायचं ना, पुढे या.
सगळे आपल्या जागेवर खाली बसा. 3 म्हणायच्या आत खाली म्हणा. तिथंच खाली बसा. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी सोडून डोक्यावर. ऍपल. 9वीत कोण आहे? 9वीत जरा इथं चुकलेल्यांना खाली पाठवायचं. तुम्ही तिघी. पायनॅपल. ऍपल. ऍपल. हात त्याला असं धरायचं, खाली घालवायचं. चला. पायनॅपल. ऍपल. 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 पायनॅपल. रणिते लक्ष द्या. 2 आउट झाले तिकडे. पायनॅपल. ऍपल. 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 पायनॅपल. ऍपल. ऍपल. पायनॅपल. तिथे ती करायचं नाही, असं सरकवायचं त्यांना. ऍपल. पायनॅपल. ऍपल. 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 पायनॅपल. ऍपल. ऍपल. तुमचं लक्ष नाही की ऑडिशन आहे मग. ऍपल. पायनॅपल. ऍपल. पायनॅपल. ऍपल. 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 आउट. पायनॅपल. ऍपल. ऍपल. पायनॅपल. पायनॅपल. ऍपल. पायनॅपल. ऍपल. 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 पायनॅपल. ऍपल. ऍपल. पायनॅपल. पायनॅपल. ऍपल. ऍपल. दीदी आउट झालं की आपला पण जायचं बाळा. पायनॅपल. ऍपल. ऍपल. दोघी पण ही पण पिंक पण. ऍपल. दोघी. पायनॅपल. ऍपल. ऍपल. पायनॅपल. ऍपल. 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 पायनॅपल. 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 ऍपल. ऍपल. सगळेच कुठं आउट करताय? थांबा सगळ्यांनी. ऍपल. 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 दोघी जणी आउट करा. पायनॅपल. ऍपल. ऍपल. पायनॅपल. पायनॅपल. ऍपल. 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 नाही असू दे. पायनॅपल. ऍपल. पायनॅपल. ऍपल. इकडे बघून खेळते, पुढे बघून खेळ. ऍपल. तुम्ही दोघींकडे लक्ष ठेवा. पायनॅपल. ऍपल. 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 पायनॅपल. झाली सांग. ऍपल. 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 आता जी हलेल ती आउट. हलायचं पण नाही. पायनॅपल. ऍपल. 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 पायनॅपल. पायनॅपल. ऍपल. ऍपल. पायनॅपल. ऍपल. ऍपल. पायनॅपल. ऍपल. मला घरी जायचंय. 2 गिफ्ट द्यायची. चुकलं की गप्प आपलं आपण खाली जायचं. ब्लॅक. ब्लॅक. व्हाईट. व्हाईट. ब्लॅक. व्हाईट. 2 हात. व्हाईट. चला आपलं खाली जायचं पटकन. ब्लॅक. ब्लॅक. व्हाईट. ब्लॅक. व्हाईट. व्हाईट. ब्लॅक. ब्लॅक. व्हाईट. ब्लॅक. व्हाईट. व्हाईट. ब्लॅक. 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 ही एक आणि ही पण अर्धी होती. तुम्ही दोघी. व्हाईट. ब्लॅक. पूर्ण खेळायचं, अर्धा नाही सोडायचे. ब्लॅक. दीदी आउट. आणि हिच्यासाठी एकदम बाबा मम्मी. आई बाबा आणि मम्मी. बर तुला कोण आवडत आहे? तुला जास्त कोण आवडत आहे? कोण आले हिच्या सोबत? मम्मी का तुम्ही?
तुम्ही आजी आणि कोण कोण असते घरी? कोण कोण? हिची मम्मी पप्पा आणि आजी आजोबा. ओके. तुला मम्मी आणि पप्पा मध्ये कोण आवडते? मम्मी आणि पप्पा मध्ये कोण आवडते? काय म्हणते? मम्मी पप्पा म्हणते? मम्मी आवडती का पप्पा आवडतात? मम्मी आवडती. ओके. आणि पप्पांना जास्त कोण आवडतंय? मम्मी. आउट झालेले पटकन. व्हाईट ब्लॅक तिथे समोर बघून खेळा. व्हाईट ब्लॅक व्हाईट व्हाईट ब्लॅक व्हाईट ब्लॅक व्हाईट व्हाईट. आउट झालं. सात. हुशार आहे पण पोरगी. मम्मीला पप्पा आवडते, पप्पांना मम्मी आवडते. व्हाईट ब्लॅक ब्लॅक. चला आउट झालेली खाली. व्हाईट ब्लॅक ब्लॅक. रोहिणीताई बघा. व्हाईट ब्लॅक व्हाईट ब्लॅक व्हाईट व्हाईट ब्लॅक व्हाईट व्हाईट ब्लॅक ब्लॅक. हिच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवते. तुम्ही सगळे तिथेच बसा. तुमचा राऊंड शेवटचा होतोय आता. आणि लाजलाच मला. बरं ऐक, तुझं नाव काय आहे? काय तुझं नाव काय? तुझं नाव काय ग बाई? लाजतोय की. तुझं काय लगीन लावायचंय बाई? तू लाजायला लागलायस. हा काय फोटो काढते तकडं बघ. नाव सांग की बाळा. कॅडबरी आवडते तुला? कॅडबरी देऊ? कॅडबरी देऊ? मग तुझं नाव काय बाळा? हा ह्याला बहुतेक मुलींची अलर्जी आहे. तुला कॅडबरी आवडते? तुला चॉकलेट आवडते का कॅडबरी? तुला किटकॅट आवडते का डेअरी मिल्क? चॉकलेट आवडते? चॉकलेट आवडते काय? नाव काय तुझं? तुझं नाव काय? व्हॉट इज युअर नेम? व्हॉट इज युअर नेम? अगं बाई काय खरं नाही. हिवरेत कोणाला? तुझं नाव काय बाळा? काय हो तुझं नाव काय? सानू तोंडात बोट घाल. खाली बसा. तोंडात बोट घालायचं नाही. बोट संपतंय. हा तुझं नाव काय बाळा? सानू. सानू तुला कोण आवडतं? मम्मी का पप्पा? मम्मी आवडती. बर मम्मीचं लग्न झालंय हो का नाही? पप्पांचं लग्न झालंय आणि तुझं लग्न झालंय. हा मग तुझं लग्न करायचं का? कधी करायचं? कधी करायचं? बर तुला काळा नवरा करायचं का गोरा? कन्फ्युज झाले. बरं तू पप्पा जास्त मारतात का मम्मी? मम्मी मारते. बापरे. आणि पप्पांना जास्त कोण मारते? कुठे मम्मी? तेव्हा कुठे गेल्या? काव मारते बिचाऱ्यांना? काय खरं नाही बाबा. पप्पा मम्मींचं लग्न कधी झालंय बाळा? हा काल. आणि तू पप्पा मम्मींच्या लग्नात कुठं होतीस? तू पप्पा मम्मींच्या लग्नात गेलतीस? कुठं थांबलेली? कुठे थांबलेली? जोरात टाळ्या वाजवायच्या. ब्लॅक व्हाईट व्हाईट. ओय मी काय सांगितलं? आउट झालं की आपला पण जावा. ब्लॅक व्हाईट ब्लॅक व्हाईट व्हाईट ब्लॅक व्हाईट ब्लॅक ब्लॅक व्हाईट ब्लॅक ब्लॅक व्हाईट ब्लॅक व्हाईट 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 व्हाईट
ब्लॅक ब्लॅक तिघी पण तिकडचा ट्रक पलटी झालेला आहे. हा व्हाईट ब्लॅक व्हाईट ब्लॅक 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 व्हाईट ब्लॅक व्हाईट 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 ब्लॅक 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 व्हाईट व्हाईट ब्लॅक व्हाईट ब्लॅक ब्लॅक व्हाईट ब्लॅक व्हाईट व्हाईट ब्लॅक ब्लॅक व्हाईट व्हाईट ब्लॅक ब्लॅक व्हाईट व्हाईट ब्लॅक ब्लॅक व्हाईट व्हाईट ब्लॅक. बहुतेक पाठ घरी जायला लागते आपल्याला त्यात. जोरात आहे तर तेजस्विनी शहाला फॉलो करा लगेच. ठीक आहे, ऐका सगळीकडे मोबाईल आहे, तुमचा मोबाईल ऑन करा, चालू करा. मोबाईल वरती बरं इथे असं कोण आहे ज्यांचे मिस्टर इथं गावात नाहीये, बाहेर गावी आहेत, काही कारणास्तव गावाला गेलेत, असे कोण आहेत? हात वर करा. मोबाईल आहे तुमच्याकडे? हा थांब की बाळ. चला पळा, नाही पळा. ओके, कुठे आहेत ते? मुंबईला आहेत. आणि लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज? बरं, त्यांना फोन लावायचं काय आणि मी सांगते तसं म्हणायचं. जर तसं म्हणलं तर डायरेक्ट फायनल राऊंडला तुम्ही. ओके, बाकी काय बोलायचं नाही, हसायचं नाही, काय नाही. चला तयार? बाकी कुणी बोलायचं नाही, शांत बसायचं सगळ्यांनी. मी सांगते तेवढं व्यवस्थित बोलायचं, नाही तर दुसऱ्यांना संधी देणार आहे. बघा आज या 8 जणींमध्ये एक प्रत्येक जण किती आहेत? 8च आहेत का 7 आहेत ना? या 3 आणि 3 हॅलो 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 हा बोल. हॅलो हा बोल ना. हॅलो हा बोल तर. पिल्लू आय लव्ह यू. पिल्लू आय लव्ह यू. पिल्लू आय लव्ह यू. पिल्लू आय लव्ह यू. अरे काय म्हटलं? हॅलो 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 पिल्लू आय लव्ह यू. म्हणजे काय? पिल्लू आय लव्ह यू. बोल 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 भाई. पिल्लू आय लव्ह यू. हॅलो हॅलो पिल्लू आय लव्ह यू. अरे पुढे बोल की मग. हॅलो तुम्ही आय लव्ह यू. दादा तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले? किती? 13 वर्ष. 13 वर्षात त्यांनी तुम्हाला किती वेळा म्हणलंय असं? नाही ना, आपण कशाला सांगते माणसं आपण. आज तुम्हाला का म्हणलंय माहितीये का ते? आज गावात काय माहितीये का तुम्हाला? आज
तुम्ही का म्हणलं? बरं 13 वर्षात लग्न करून चांगलं झालं का वाटोळं झालं? चांगलं झालं. जोरात टाळ्या वाजवा ताईंसाठी. वा वा छान. ताई तुम्ही फायनल कोण होतीये आजची हिवरे गावची होम मिनिस्टर आणि कोण पटकावतीये सुंदर असे गिफ्ट? कोण असणार आहे आजची प्रथम क्रमांकाची विजेती महिला? कोण घरी घेऊन जाणार आहे आटा चक्की? अँड प्ले विदिन सेकंड प्ले होत आहे. चलो क्या बात आहे. आणि यांना छान प्रोत्साहन द्यायचे. टाळ्या वाजवून come on everyone. Come on. क्या बात आहे. कोण देणार आहे प्रथम क्रमांकाची आटा चक्की? कोण देणार आहे LED TV? कोण देणार आहे मिक्सर? कोण देणार आहे ड्रेसिंग टेबल? हे आता बघणार आहोत. चला टाळ्या वाजल्या पाहिजे. आणि तुमची वेळ आता संपत आली आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 अँड स्टॉप. उठून आपल्या जागेवर उभा राहा. उठून आपल्या 1, 2, 3, 4. मी पिन परत नाही मोजणार. एकच पिन मोजणार. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. जोरात टाळ्या. चला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. पुढे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. होऊ शकतो. रिंग आणि प्लेट द्यायचे मला. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. लय झालं तरी काहीतरी मिळणार आहे. धरा खुर्ची घेऊन जाल. खरं झालं. पकडा नाही ते वर पकडत आहे. आता घर बाई. 1, 2, 3, 4 आणि 5. चला ताई. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. जोरात टाळ्या येत आहे. 1, ज्या जिंकलेल्या आहेत आटा चक्की आणि ज्यांनी मिळवलेला आहे प्रथम क्रमांक. म्युझिक प्लीज. आणि ताई मिनिस्टर. जोरदार टाळ्या. डान्स झाला पाहिजे. त्यांची आटा चक्की दुसऱ्याला देऊन टाका. चांगलं काहीतरी बोला ना आयोजकांबद्दल. त्यांनी एवढं हे व्यासपीठ तुम्हाला दिलं म्हणून तुम्ही खेळू शकला. तुम्हाला कार्यक्रम आवडला का? तुम्ही आनंद घेतलात का? हसलात का? हे काहीतरी सांगा. नुसतं हो 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 नाही. चांगलं बोला. मिस्टर ताईंकडून असं कळतंय की सगळ्यात पहिला ऑनलाईन म्हणजे इंस्टाग्रामला युट्यूबला माझे खूप कमी व्हिडिओ आहेत तरी चालेल. 4-5च आहेत पण इंस्टाग्रामला भरपूर आहेत. पण तेवढंच बघून सगळ्यात पहिला कोणी तुम्ही बघितलं का? त्यांनी बघितलं. मिस्टरांनी बघितलं आणि सरांनी सगळ्यात पहिला युट्यूबला बघितलं माझा कार्यक्रम आणि त्यानंतर त्यांनी पुढे सजेस्ट केलं अध्यक्षांना. शहाजी भोसले यांना सजेस्ट केलं. तर एकदा सरांसाठी आणि यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. म्हणजे मला खरं शोधून त्यांनी काढलं ते. ओके छान. आणि कसं वाटतंय? बरं झालं का मला बोलवलं ते? छान झाला कार्यक्रम. नक्की का? एवढं छानच बोलता तुम्ही. मला वाटलं नव्हतं की आताच्या
त्या शॉक मध्ये आहेत, त्यामुळे त्यांना काही बोलता येत नाही. जोरात टाळ्या ताईंसाठी. खूप छान. या ताईंसाठी आणि या ताईंना मिळत आहे द्वितीय क्रमांकाला काय आहे बघूयात. काय आहे द्वितीय क्रमांकाला? काहीतरी चुकायचं ना, आपल्या सगळ्यांना मार खायला लागायचं. थांबा. ज्यांचं नाव आहे, नाव सांगा. सुवर्णा दरी चौगुले. आणि ज्यांना मिळतोय LED TV. जोरात टाळ्या होऊन जाते. प्रथम क्रमांकाची जी आटा चक्की आहे ती आटा चक्की मिळते श्री भागवत अंकुश शिंदे माजी उपसरपंच आणि श्री संतोष श्रावण शिंदे सिद्धनाथ RTO मुंबई यांच्याकडून. या दोघांसाठी जोरात टाळ्या. यांनी ही आटा चक्की दिलेली आहे. या ताईंना मिळालेला LED TV हा श्री प्रवीण बाळासो भोसले शिवगर्जना फ्लाईट करिअर काळंबोली मुंबई आणि श्री शंकर शिवाजी गडदे युवा उद्योजक यांच्याकडून या LED TV मिळते. जोरदार टाळ्या या ताईंसाठी. तृतीय क्रमांकाचं जे बक्षीस आहे कूलर तो सौ गीतांजली पोपट शिंदे जत तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष यांच्याकडून दिला जाणार आहे. तो कोणाला मिळतो बघूयात. 10 कोणाचे आहेत? 10. कोणतरी तिसरी आहे, कोणतरी चौथी आहे, कोणतरी 5वी विजेती आहे. आणि या त्यांच्या अरे बापरे 2 गेलेले आहेत. चला नेक्स्ट. 1 यांच्या पण 2 गेल्या तर काय खरं नाही. हा तुम्ही इकडे या. त्याच्यामध्ये या ताईंचे काहीच नाही गेले, त्यामुळे या ताईंना शेवटला 5व्या नंबरला थांबवलं. आता यांच्यामध्ये 4थं आणि 3रं कळणार आहे. तुम्हाला कळालं ना? बरं नाही कळालं तर थांबा. 1 2 गेलेले आहेत. आणि या ताईंचे किती जात आहेत बघूयात. 1 2 तर घालवा, नाही तर 3 तर घालवा. 1 तर घालवा, नाही तर 3 तर घालवा. हा तुम्हाला यांच्या पिना किती होत्या? 13 किंवा 14 आणि यांच्या होत्या 11. म्हणजे पहिला आणि दुसरा. या तिघींच्या किती पिना होत्या? सगळ्यांच्या 9 होत्या. मग या तिघींमध्ये टाय झाला, म्हणजे तिघींच्या समान आलं. मग ह्यांचे कमी आहेत, त्यामुळे आधी आपण यांचं मिटवूया. या तिघींमध्ये समान आल्यामुळे त्यांच्यासाठी ही गेम घेतली, ज्याच्यामध्ये प्रत्येकी 3 प्लेट यांना दिल्या गेल्या. तर 3 प्लेट मधल्या जास्तीत जास्त प्लेट 2 गेल्यात. ज्यांच्या गेल्यात त्यांचं नाव आहे आशा शिंदे. 1 प्लेट गेली आहे, त्यांचं नाव आहे रेश्मा. काहीच नाही गेल्या, त्यांचं नाव आहे रेश्मा सर. म्हणजे या कितव्या नंबरच्या झाल्या? जास्त गेलेल्या 3ऱ्या. या आणि या यस. मी सांगते, आपण कूलर पर्यंत आलेलो आणि कूलर इकडे या, पुढे या. महिला काँग्रेस अध्यक्ष यांच्याकडून या ताईंना कूलर मिळतोय. जोरात टाळ्या या ताईंसाठी. ताई थांबा तिकडे, पुढे या ताई. 4th क्रमांक. तुमची 1 प्लेट गेली ना, मग इकडे श्री अशोक चौगुले लोकनियुक्त सरपंच हिवरे आणि श्री पप्पू भंडे माजी उपसरपंच हिवरे या दोघांच्याकडून या ताईंना सुंदर असा ड्रेसिंग टेबल मेकअप टेबल मिळतं. एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊ देत या ताईंच्या. इकडे क्रमांकाच्या ताईंना मिक्सर दिला जातोय श्री प्रमोद कचरे माजी उपसरपंच हिवरे यांच्याकडून. जोरात टाळ्या या ताईंसाठी. इकडे या 5व्या ताई. रघुनाथ भीमराव शिंदे माजी सोसायटी चेअरमन हिवरे यांच्याकडून दिली जाते. जोरात टाळ्या या ताईंसाठी वाजायला पाहिजेत, ज्यांनी मिळवलाय टेबल फॅन. इथे थांबा. आणि 7व्या क्रमांकाचे 7वाच क्रमांक मिळालाय. छान. यांचे 7 पिना आलेल्या. आणि श्री संजय कुंभार साहेब वकील हिवरे यांच्याकडून कुकर दिला जातो. या ताईंसाठी जोरात टाळ्या वाजवू देते. इथे थांबा. 7वा क्रमांक. आणि 8वा आणि शेवटचा ज्या ताईंना श्री सुहास पारसे ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून दिल्या जात आहेत खुर्ची. या ताईंसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवतात. अशा छान खेळलंय, तर कोणी बॉल उचलण्याच्या गेम मध्ये छान खेळलंय. अशा प्रत्येक राऊंड मधून पुढे ज्यांनी ही छान गिफ्ट, मी ज्यांची नावं वाचली त्यांनी ही गिफ्ट आपल्याला दिलेली आहेत, आपल्या खेळासाठी दिले. तर त्या सगळ्या प्रायोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत, कारण या सगळ्यांनी ही सुंदर अशी गिफ्ट दिली आहे. सोबतच अजून एक सांगायचं राहून गेलं, या प्रत्येक महिलेला एक पैठणी दिली जाणार आहे. आणि ही पैठणी श्री शहाजी तुकाराम भोसले उपसरपंच हिवरे यांच्याकडून मिळते. एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी वाजू देत.
आणि पैठणी प्रत्येकीला देण्यासाठी जाते. शेवटचे 5 मिनिटं आपण कुकर देत आहोत. चला पुढे टेबल फॅन. धन्यवाद, खूप खूप अभिनंदन. यानंतर चतुर्थ क्रमांक श्री अशोक चौधरी. नाही फोटो मिळू देत मला आधी. पैठणी देताना बॅग काढून द्या. खूप खूप अभिनंदन ताई, आज टीव्ही घरी घेऊन जात आहेत बघा. दिनेश शिंदे या सरांनी युट्यूब वरती माझा कार्यक्रम बघितलेला होता आणि युट्यूब वरती कार्यक्रम बघून सरांनी इथं बोलवण्याचा निर्णय घेतला किंवा सगळ्या कमिटीला सांगितलं. तर सर, तुम्ही जे युट्यूब वरती बघून निर्णय घेतला त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की तो निर्णय तुमचा बरोबर आहे का किंवा तुम्हाला द बेस्ट अँकर मिळाला का? काय झालं होतं की आम्हाला कार्यक्रम पाहिजे होता पण आम्हाला पण सापडत नव्हता. एवढा वेळ पण नसतोय आम्हाला कधी. एकदम कार्यक्रम तारीख जवळ आली की आम्ही त्याच्या पाठीमागे लागतोय. मग आम्ही सर्च करायला लागलो ते संध्याकाळी. मी इन्स्टाला सर्च केलं तर ते तुमचं दिसलं मला. ते लहान मुलाचं तुम्ही विचारलेलं ते बघितलं. मग मी ते आमच्या शहाजी भोसले सरांना पाठवलं. मग त्यांनी कॉल करायला लागला त्यांनाच मी तुम्हाला. मग ती कॉल झाल्यानंतर थोडं ते हळूहळू ते फायनल झालं. हा, महिलांना जास्त म्हणजे हे मिळालं की इथे येऊन त्यांनी एवढ्या महिला आपल्या आमच्या गावातल्या खेडेगाव असल्यामुळे एवढ्या बाहेर कधी पडत नाहीत. पण ह्या तुमच्या माध्यमातून बऱ्यापैकी त्यांनी आता म्हणजे कॉन्फिडन्स वाढलाय त्यांचा. एवढं जो कार्यक्रम आज खेळ पैठणीचा हिवऱ्यामध्ये आयोजित झाला तो आम्हाला इंस्टावरनं मॅडमचा व्हिडिओ मिळाला आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही मॅडमशी संपर्क केला आणि त्या माध्यमातून त्यांच्याशी बोलणं करून आम्हाला तो कार्यक्रम अरेंज करता आला. आमच्या ग्रामीण भागात मॅडम येणं आणि इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणं हे आमच्यासाठी या गावाला एक पर्वणी ठरली आणि त्या निमित्तानं आमचे वयस्कर लोक जो आनंद घेतला तो त्याची किंमत कोणती म्हणजे कशा पैशाच्या स्वरूपात करू शकत नाही असला आनंद त्यांनी त्यावेळी आज मंचावर घेतला. आणि मॅडमने पण मला वाटतं की आमच्या 100-125 लोकांना स्टेजवरती घेऊन एक टार्गेट पूर्ण झालं की जेणेकरून लोकांना त्याचा पुरेपूर कार्यक्रमाचा उपभोग घेता आला, आनंदाचा उपभोग घेता आला. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यक्रमांना आज गावामध्ये एक वेगळे वातावरण आहे की ज्यामुळे परत वाटतं की त्यांना आणि खेळ पैठणीचा कधी पुढे करतायत काय असा उत्सुकता लागलेल्या अशा प्रकारचा कार्यक्रम जसा इंस्टाला बघितला त्याचप्रमाणे कार्यक्रम आज आमच्या गावामध्ये साकार झाला. ते बघून आणि आम्हाला पण खूप भारी वाटलं. आणि जी आम्हाला मॅडमच्या माध्यमातून जी सेवा मिळाली ती अगदी न विसरणारी सेवा मिळाली. त्यांनी एक वाक्य बोलले की मॅडमने जसा कार्यक्रम मी 25च्या खाली कधीच देत नाही. मात्र माझं एक वाक्य त्यांच्यासाठी की एक 5,000 रुपये कमी करणारं ठरलं की काय बोललो मी की जसं बर चालेल. एकंदरीत खूप छान कार्यक्रम झाला आणि अशाच प्रकारचा कार्यक्रम आणि अशाच प्रकारे ग्रामीण भागामध्ये मॅडमने यावं आणि ग्रामीण भागातल्या अतिशय कष्टाची कामं करणाऱ्या महिलांना कुठेतरी चांगला प्रयत्न करावा. आणि आयोजकांचा सुद्धा तुम्ही त्या लोकांना ग्रामीण भागातल्या तुम्ही सहकार्याची भावनेतून तुम्ही कार्यक्रम द्यावं ही एक आमच्या मंडळाकडून तुम्हाला नम्र विनंती. आणि कार्यक्रम अतिशय छान झाला त्याबद्दल मी सर्व मंडळाच्या तर्फे तुमचं मनपूर्वक आभार मानतो. आणि ओके, हा घेतला. चला ताई. यानंतर ज्यांना जे खेळलेले आहेत त्यांनी जाताना शहाजी भोसले सर ठीक आहे.
ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MS मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.